पुन्हा तेच. पुन्हा तेच. मी पुन्हा येणार आणि मी आली आहे. हाय, हॅलो, नमस्कार म्हणजे कायची फॅमिली. आज मी तुमची किमया तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत परत आहे आपली मधुरा. हाय, हॅलो. ती माझी मैत्रीण आहे. ती नागपूरचीच आहे, इथेच राहते. पण आज आमचं ठरलंय की आपण नागपूरच्या विषयावरती बोलायचं. कारण कुठेतरी नागपूर लोक हिनवतात पण आणि कुठेतरी खूप वाजागाजा पण करतात त्याचा. तर त्यावरच आपण जरा बोलूया. तर ह्याचं टायटल आहे नागपूरचा 9 टप्पा. वाव. 9 टप्प्यासाठी फेमसच आहे आपला नागपूर. आणि त्याच्याच पासनं थोडंसं मागे जाऊया एन्शंट मध्ये. नागपूर इज अ फेमस और एज नोन ॲज जिओग्राफिकल सेंटर ऑफ वर्ल्ड. 0 माइल. 0 माइल काय आहे? 1907 मध्ये एक स्तंभ क्रिएट झाला होता जो जिओग्राफिकली सेंटर पॉइंट आहे पूर्ण वर्ल्डचा. म्हणजे इकडनं सगळं काय काउंटिंग करू शकतो आपण चारी बाजूंनी. आणि तो पण ब्रिटिशर्सनी बनवलेला आहे. त्यानंतर अगदी अजून जगप्रसिद्ध जे आहे ते आहे दीक्षाभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे 6 लाख, तेव्हा 6 लाख लोक म्हणजे त्यांचे फॉलोअर्स, अनुयायी ज्यांना म्हणतो, त्यांनी बुद्धिझमची शपथ घेतली. ते पण तिथेच आहे. आणि त्यानंतर मला पण नव्हतं माहिती की हे एवढं एन्शियंट आहे आणि वर्ल्ड मध्ये फक्त एकच आहे. ते आहे सेंट्रल म्युझियम. सगळ्यात ओल्डेस्ट. तिकडे 11 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या गॅलरीज आहेत. त्यातली एक जुनी आर्टची गॅलरी, ट्रायबल आर्ट आहे, कल्चरल कलेक्शन आहे आणि आर्मर, जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शस्त्र अस्त्र जे राहायचे त्याचं कलेक्शन आहे. आणि मी तर हे पण ऐकलंय की तिथे म्हणे ड्रॅगन आणि असे मोठे मोठे जे प्राणी होते त्याचे सापळे अजूनही आहेत. अरे बापरे. आय डोंट नो, मी गेली नाहीये पण ऐकलंय. मे बी खरं असेल, मे बी खोटं असेल की जुने रेप्टाईल्स आणि यांचे त्यांचे जायला पाहिजे. आम्हाला न्या तिकडे कोणीतरी. ओके ओके. म्हणजे हे सगळं तर ओके आहे, पण शेवटी असं सगळ्यात मेन असं बघितलं जातं तर ते म्हणजे नागपूरची भाषा. सो नागपूरच्या भाषेचं तर म्हणजे कायच करावं मला कळत नाही. कारण लोक सतत विचार करतात की गावठी आहे लँग्वेज आणि खूप काय म्हणतात गावाकडची लँग्वेज आहे म्हणा, गावासारखं बघितलं, वेगळीच एक विदर्भाची वराठी आणि असं वेगळं. इव्हन सिरियल्स मध्ये, पिक्चर मध्ये याच्यात सगळ्याकडे दाखवतात की ह्याला बायफर्केशन द्यायचंय सिटीला, तर त्यांचं म्हणणं असतं की ही भाषा टाकली म्हणजे कळणार हे लोक नागपूरचे आहेत किंवा विदर्भाचे. बरोबर. म्हणजे त्या काही वर्ड्स असे पण आहेत की जे नागपूरला कधीच बोलल्या जात नाही. म्हणजे आपण विचार करतो बरेच वेळा की अरे म्हणजे सिरियल मध्ये ही लँग्वेज तर आम्ही कधी बोललोच नाहीये. असं आहे. जे मेन जी लँग्वेज आहे आधीची, जी म्हणजे बोलतात काऊन, तुला, मला, प्रत्येक घरात नाही बोलले जात. पण आता सांगणार कोण? तेच. म्हणजे सगळ्यांनाच असं नागपूरकर म्हणून ओळखलं जातं. तर नागपूरकर इज नॉट फॉर देअर लँग्वेज. ऍक्च्युली सिरियल्स आणि पिक्चर वाल्यांनी जरा घेतलं पाहिजे मनावर, नाही? काय बे तुम्ही बे म्हणजे नागपूर. बे म्हणजे नागपूर. आणि सिरियल मध्ये दाखवलंय करून राहिली ना तू, ठीक आहे, म्हणजे काय गोष्टीत बोलतात पण एवढं पण नाही. पण ते जुने लोक बोलायचे, नवीन नाही बोलत. किंवा आजकाल मुद्दामच नागपुरी दाखवायला म्हणून ते लोक रील्स मध्ये वगैरे ती त्यांची भाषा वापरतात की अरे यार विदर्भाचं आहे, दाखवायचं आहे तर बोला ना. म्हणजे तुले, मले आणि काऊन, बे आणि असं सगळं. रील्स काढणारे इन्फ्लुएन्सर्स पण तशीच भाषा बोलतात. पण असं नाही आहे. खरंच नाहीये असं काही. आणि नागपूर म्हणजे टेकडीवरच्या गणपतीच्या बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर मूर्ती आहे तिथे बाप्पांची आणि बरंच स्वयंभू आहे. ते जायला हवं एकदा. नक्कीच. खूप लोक येतात तिथे. आता पण ते कसं ना, म्हणायला गेलं तर आधी त्याला टेकडीचा गणपती, ते टेकडी होती चढून जायला लागायचं.
आता टेकडी म्हणजे आता ते बऱ्यापैकी त्यांनी पायऱ्या आणि केल्या. कमी झालंय. पण तिथून बराच सुंदर असा व्ह्यू दिसतो. म्हणजे बाप्पांचं दर्शन घेतल्या घेतल्या आपण बाहेर जाऊन थोडस गॅलरी सारखं त्यांनी ते थोडंफार केलं आणि तिथून खूप सुंदर असा नागपूरचा व्ह्यू दिसतो आणि तो नवसाला पावणारा आहे. खरंच, त्यामुळे जायला हवं सगळ्यांनी. पण मंदिरं पाहिलं तर कोराडीचं पण मंदिर आपल्याकडे खूप सुप्रसिद्ध आहे. खूप, पण पहिलेचं कोराडी मंदिर आणि आताच्या कोराडी मंदिर मध्ये खूप फरक आहे. आता त्याचं रिनोव्हेशन झालंय आणि ते अगदीच एक मॉन्युमेंट सारखं नवीन प्रकारात बनलेलं आहे. आधी अशी छान आत जायला लागायचं, जसं टिपिकल आपण देव्या देवतांकडे जातो असं गुफा आणि हे सगळं. मी पण खूप पहिल्यांदा जेव्हा आले इकडे तेव्हा ऐकलं की गुफा होती आणि खूप थोडं स्ट्रगल होता आतपर्यंत पोचायला. आता तर काय मस्त मार्बल लागलेले आहे, चालायचं जायचं, देव पाहायचा, अगदी गेल्या गेल्या देव दिसतो सुंदर. आणि तिकडे सध्या खूप सुंदर कोरीव कामाचं त्यांनी ते प्रत्येक ठिकाणी असं छान मंदिर बनवले छोटे छोटे. आणि असं म्हणतात की ज्या त्या वेळेला देवीचं रूप एक वेगळं असतं. म्हणजे सकाळच्या वेळेला ती देवी अगदी असं म्हणजे लहानपणीची देवी असल्यासारखं तिचं रूप असतं आणि दुपारच्या वेळेला एक म्हणजे मधला वर्ग म्हणजे वयाचा मधला वर्ग त्यात असते ती. आणि रात्री अगदी सुंदर असं रूप तिचं असतं, म्हणजे बघण्यासारखं आहे. नवरात्रात पण तिचे 9 वेगळे वेगळे रूप दिसतात असं म्हणतात. खूप सुंदर. म्हणजे नवरात्रात तर तिथे म्हणजे दर्शन आपल्याला झालं हीच खूप मोठी गोष्ट असते. कारण आधीचे आता जरा थोडंच कमी झालंय गाडी घोड्यांमुळे, पण पुष्कळ लोकांना मी ऐकलंय इंजिनिअरिंग मध्ये असताना की लोक पायी अनुवानी घरून जायचे कोराडीला नवरात्रीमध्ये. किती तो महिमा. खरंच म्हणजे नवरात्रात देवीचं त्या दर्शन होणं म्हणजे एक अष्टमीला वगैरे पासेस असतात, पण त्यांनी प्रोव्हिजन्स पण छान काढले. तिथे सिनियर सिटीजन साठी आपल्याला ऑटो आणि बॅटरी कार्सची ही पण सुविधा आहे, तर जायला पाहिजे नक्की. आणि आताच इतक्यात राम मंदिर निघालंय तिथे. तिकडे म्युझियम आहे, आपल्या राष्ट्रपतींनीच ते इनॉग्रेशन केलंय आणि मस्त तिथे गेलं की 3 तास आपला कसा जातो आपल्याला कळत नाही. जायला पाहिजे. त्यानंतर पाहायला गेलं तर ताजुद्दीन बाबा, त्यांना विसरणं नाहीये त्यांना विसरणं. ते त्यांचा छोटा आणि मोठा ताज असे 2 ताजबाग आहेत. ते पण थोडे पुष्कळ लोकांसाठी इन्स्पिरेशन आहे आणि तिथे गेल्यावर पण असं पीसफुल वाटतं, कारण तिथला जो सुगंध आपल्याला अट्रॅक्ट करतो आणि त्यांचे पण फॉलोअर्स खूप आहेत. 26 आणि काय हे सगळे प्रकार पण आपल्याकडे होतात आणि लोक खूप एन्थुझियाझमने करतात ते. खरं. आणि मिठानीम दर्गा म्हणजे ते सुद्धा खूप आधीपासूनच आहे आणि तिथे पण लोक बरेच त्यांना मानतात आणि त्यांचं असं स्व इच्छेने करतात सगळं. सो ते पण एक खूप छान बघण्यासारखं. तिथे कधी पण गेलं की खायला मिळणारच, तुपाची कोणी नाही येणार. म्हणजे तिथे भिकारी गरीब वगैरे पुष्कळ लोक असतात, त्यांचं रोज तिथे पोट भरल्या जातं. बरोबर. असं सगळं देवाधर्माच्या बाबतीतही नागपूर पुढे आहे. पण नाही, लोकांना असं वाटतं की नागपूरचे लोक तेवढे एथिस्ट असतात म्हणजे देवाधर्मात विश्वास करणारे नाहीये असं वाटतं जनरल लोकांना. पण असं नाहीये, असं बिलकुल नाहीये. इथे या, छान स्वतःहून दर्शन घ्या, बाप्पांचं घ्या, देवीचं घ्या, दर्गाचं घ्या आणि या. डायव्हर्सिटी आमच्याकडे पण आहे, आम्ही सगळं फॉलो करतो. आणि आमच्याकडे जेवढा हनुमान जयंती साजरी होते तेवढी 26 पण तेवढाच एनर्जी आणि उत्साहाने साजरी होते. 9 टप्प्यातले अर्धे टप्पे तर आमचे झालेले आहे, पण तरी कुठेतरी नागपूर म्हणजे नॉट सो सोफिस्टिकेटेड. बरोबर. म्हणजे असंच राहणं, खाणीमान थोडं तुमचं कसं गावंढळ, विदर्भियन लोक, भाषेवरून, खाण्यावरून खूप थोडे जास्तीच तुम्ही गरम असतात. असं तुमचं खाणं पण गरम, तुमचं बोलणं पण गरम. सावजी ना ते असणारच.
बरोबर. तिखट बिखट तर काय तुम्हाला अगदी एक्स्ट्रीम तिखट म्हणजे इज युअर तिखट. बरोबर. मिरची काय तुम्ही कच्चीच खात असाल नाही? असं समजतात. म्हणजे मी तर एवढं तिखट नाही खाऊ शकत. इव्हन सावजी मी म्हणजे बऱ्याच कमी वेळा खाल्लंय. सो जास्त तिखट मी नाहीच खाऊ शकत, पण असं समजतात लोक. देवधर्म झाला, आपण हिस्टॉरिकली किती फेमस आहे ते झालं, पण आपण नेचर वाईज, एन्व्हायरमेंट वाईज पण किती फेमस आहोत. खूप. कारण आत्ताच आपल्या इथे बाळासाहेब इंटरनॅशनल झू बनलाय, बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झू. तर तो खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. आणि लोक खूप खूप संख्येने जायला लागली तिथे. म्हणजे मी आत्ताच रिसेंटली गेले होते, म्हणून छान सगळं त्यांनी प्राण्यांची कशी काळजी घेता येईल, प्राण्यांना उन्हापासून कसं वाचवता येईल, बरं येणाऱ्या लोकांची कशी सेवा करता येईल, त्यांना काय काय त्रास होतील नाही होतील याची काळजी छानपणे घेतली आहे. सो मला वाटतं की ह्या सगळ्या दृष्टीने सुद्धा नागपूर एक छान इझी. तिकीट काढायचे पण ऑनलाईन काढता येते, काय गैरसोय होत नाही कोणाची. गेल्या गेल्या मस्त एसीच्या गाडीत बसा किंवा ओपन एअर बसा आणि 1 तास मस्त फिरून या. सगळे वेगवेगळे प्रकारचे प्राणी, तुम्हाला राजा राणीवाला वाघ पण दिसेल तिथेच आणि भालू पण दिसेल. एक दिवशी तुम्ही केज मध्ये राहून पहा आणि प्राण्यांना मोकळं सोडा, असं काहीतरी म्हणायला गेलं तरी हरकत नाही. ट्राय करून पाहायला पाहिजे आणि मजा येईल नक्कीच. पण तेच पकडता पकडता इट इज आर्टिफिशियल थिंग, पण आपल्याकडे ऑलरेडी एक नॅचरल थिंग पण आहे. तू विसरते, ताडोबा. बापरे, ताडोब्याला कसं विसरायचं. फॉरेनर्स येतात तिकडे राव, तुम्ही ताडोबा विसरला. ताडोबा धरता धरता पेंच पण आहे. ताडोबाला तर खूप जास्ती. ताडोबा ऍक्च्युली आपल्या नागपूरला किंवा विदर्भाला फेमस करतो बाहेरच्यांसाठी. म्हणजे कुठेतरी ओळखलं जातं. तुमच्या तिकडे ताडोबा आहे ना, तो ताडोबा म्हणाले नागपूरमध्ये फिरायला काय नाहीये तरी हा ठीक आहे ना, ताडोबाला आम्ही वेळ घालवू शकतो किंवा पेंचला जाऊ शकतो. म्हणजे पेंच मध्ये आम्हाला टायगर नाही दिसणार, पण ताडोबाला तर नक्की दिसेल. खूप जास्ती आधी बुकिंग करावी लागते. छान मस्तपैकी रिसॉर्ट मध्ये जायचं, राहायचं, वाघ पाहायचा, हाय हॅलो करायचा आणि वापस यायचं. पण तेच धरता आपल्याकडे वर्ल्ड गिनीज बुक मध्ये नाव गेलेल्या पण अशा वस्तू आहेत, ते पण लोक विसरतात. पहिला आपली मेट्रो जी डबल डेकर झालेली आहे आणि गिनीज बुक मध्ये त्याचं नाव गेलंय की इट इज पहिल्यांदा पहिली अशी इन्व्हेंटेड अशी डबल डेकरची मेट्रो आहे, ज्याच्यावर ब्रिज पण आहे, मेट्रो पण जाते. मेन हायवे, त्याच्यानंतर एक ब्रिज आहे याच्यासाठी एअरपोर्टला जायचा, आणि त्याच्यानंतर मेट्रो. सो असेलच. म्हणजे मस्त व्ह्यू येतो तिकडनं, सनसेट पाहायला जायचं. इकडनं फ्लाईट जाते, इकडनं मेट्रो जाते, इकडनं असं वाटतं की इथेच तर सगळं आहे. तरी लोक म्हणतात तिकडे काय नाही. ते सोडलं तर फुटाळाचं जे फाउंटन आहे ते पण लोक म्हणतात की एशिया मधलं किंवा दुबईचं जे फाउंटन आहे हे सुद्धा फीक आहे तुमच्या फाउंटनच्या पुढे. पण कधी कधी जरा असं मन ना घट्ट व्हायला होतं. का माहिती, त्याचे ट्रायल झाले, अर्ध्या लोकांनी पाहिलं आणि अर्धे लोक मला तर पाहिलाच नाही. पण मला अजून पाहायला मिळाले. मग आम्ही कसं काय तुमच्या वाजा करायचा, तुमच्याकडे आहे तर ते नक्की सुरू करायला पाहिजे. कारण ते सगळ्यांना, आणि ते 3 भाषेत आहे. मी पाहिलेलं कदाचित ते हिंदीमध्ये पाहिलं, आणि मी हे पण ऐकलंय की नाना पाटेकरांनी मराठीत आवाज दिलाय, एक इंग्लिश हिंदी. आणि ते टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे, सो दॅट लोकांना हा प्रश्न नको पडायला की नागपूरमध्ये आहे काय. बरोबर. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सॅटर्डे संडे लोक जाऊन बसायचे आधीच्या फुटाळ्यात, आणि नंतर जे ते सगळं कन्स्ट्रक्शन झालं ते खूप छान झालं. म्हणजे सगळ्यांना तसं आवडेल, लोक जाऊन फोटोज काढतात तिकडे छान. तिथे तो हेलिकॉप्टर लावलेला आहे, तो पण खूप जास्ती अट्रॅक्शन पॉइंट आहे. त्यातल्या त्यात न विसरता अंबाझरी जो लेक आहे 1870 मधला, जे नाग नदी मधून जी फेमस आहे नागपूरची, आणि त्याचं मागे पोल्युशन क्लिअर आणि हे सगळं पण ते करून झालंय. आणि त्याच अंबाझरी लेकमुळे मी म्हणणार नाही की मी प्लस पॉइंटचा सांगते, निगेटिव्ह नाही,
त्याच्याचमुळे मागे काहीतरी आपल्याकडे एक हे आलेलं की पूर समस्या आली होती आणि पाणी केलेलं, पण लगेचच दुसऱ्या वर्षी आता आपण ते रिनोव्हेशनला काढलेलं आहे आणि आपल्या इकडले सगळे रोड सिमेंटचे झालेले, म्हणजे कुठेतरी आपण डेव्हलपिंग सिटी आहोत. तरी लोकांना एन्शियंट जाऊन तुले मले तर्री पोहा हा खाण्याची संस्कृती. तुमच्याकडे खायला काय आहे हो? आमच्याकडे खायला फक्त तरी पोहा नसून भरपूर सगळ्या गोष्टी आणि तिखटच ना पण. नाही काय तुम्ही खूप तिखट खाता. पुरणपोळी नाही, आपल्याकडे पुरणपोळी आहे, खवापोळी आहे, किती काय काय छान छान गोष्टी आहेत. पोहा भात आहे, अजून भरपूर काय जे ते विदर्भातच फेमस आहे. बरोबर. पण नाही लोक काय, तुम्ही काय खाणार? सावजी खाणार? हे तुम्हाला तर तिखटच पाहिजे असेल ना. तुम्ही नाही ऐकणार हो, एवढ्या कमी असं गोडचट खाणारे तुम्ही लोकच नाही. बिलकुल नाही. एवढं तेवढं काय नसून आपल्याकडे एक मस्त रेल्वे म्युझियम आहे, नॅरो गेज. संपुष्टात आलेल्या जे खूप छोट्या आणि छान टॉय ट्रेन ज्याला म्हणतो, तिकडे ऑरेंज सिटी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाते त्याला. त्याच्यात बसायचा आणि अनुभव घ्यायचा. तिथे मुव्हिंग पण काहीतरी नवीन हॉटेल असे वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आणि ती नॅरो गेज रेल्वे जायला व्हायची. असं इथला सीताबर्डीचा एक फोर्ट पण आहे जो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच फक्त ओपन असतो. छान आहे तो, मस्त. लाल किल्ला म्हणतात आणि तो आतून अजूनही तसाच आहे जसा जो म्हणजे आधीच्या काळात होता आणि आवर्जून लोक जातात 15 ऑगस्टला. महालचा राजाचा किल्ला, भोसले राजांचा किल्ला, पण तो घर त्यांनी महल तसंच जपून ठेवलंय. आणि न विसरता रामटेक आपण मेन्शन नाही केलं, पण राम म्हणजे जय श्रीराम म्हणूया आपण. ते नागपूर अधूरच आहे समजा, त्याच्यात समजा रामटेक नसेल तर तिथे पण खूप एन्शंट त्या छान मंदिर आहे, म्हणजे प्राचीन कालचं मंदिर म्हणता येईल त्याला. आणि तसेच ते दगडी पायऱ्या आणि तिथलं मंदिर अगदी अप्रतिम आहे रामटेकचं मंदिर. सो रामटेक खिंडसी म्हणतात, जवळजवळ आहे, सो बघून यायला हवं. आणि तिकडे हनुमान तर म्हणजे हनुमान असतातच. तिथे वराह पण काहीतरी ती एक आहे ना की एक वराह बनलेला आहे आणि त्याच्या खालून जो माणूस गेला त्यांनी काय पाप केले नाहीये आणि जाडा पण माणूस जातो, असं काय नाहीये की शरीर यष्टीच्या हिशोबाने असं काय आहे. पण तुम्ही कमी पाप केले तर तुम्ही जाल आणि तुम्ही जास्ती तर तुम्ही चेक करून आणि आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा, आम्ही पण जाऊ आणि टाकू की आम्ही पापातले धनी आहोत की पुण्यात केले. सो एवढं सगळं आहे नागपुराभोवती. आणि काही सुटलंच असेल तर तुम्ही सांगा, कमेंट करा काय सुटलंय नेमकं नागपूरला ओळखलं जाणारं स्थान, बरोबर की नाही? पटापट कमेंट करा. तसंच आमच्या ब्लॉग्सला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग साठी रेडी राहा. यू नेव्हर नो व्हॉट कुड हॅपन नेक्स्ट टाइम.